जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आमच्याकडे छान असं कलेजी पेठा आज आणलेला आहे. तर साधी सोपी अशी कलेजा पेठा बनवण्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण कांदा आणि लसूण टाकून घेऊया. आल्याचा एक छोटासा तुकडा टाकून घेऊया, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घेऊया आणि याची आपल्याला छान अशी जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर वाटण तर आपलं छान असं झालेलं आहे आणि इकडे आपली पातेली देखील छान अशी शेगडीवर जाऊन बसलेली आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच असं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान असं गरम झालं की आपण जी जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे ते टाकून घेऊया. तर हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर. तर मसाले देखील आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तर 1 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच धणे पावडर टाकून घ्यायचं आहे. आणि तिखट म्हणाल तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तिखटचं प्रमाण करू शकता. तर हे मसाले छान असे आपण परतून घेऊया. आणि कलेजा पेठा टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. तर छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळं मिश्रण. तर आता मीठ देखील टाकून घेऊया आपण चवीनुसार. मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि फक्त असं थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला. जेणेकरून आपल्या कलेजे पेठी ग्रेव्हीला छान असं तेल सुटेल. तर थोड्या वेळाने झाकण उघडून पाहूया. तर पाहू शकता छान असं आपल्या कलेच्या पेठा ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. तर मिक्स करून घेऊया आपण पुन्हा एकदा. तर गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. शक्यतो गरम पाणीच वापरा. त्यामुळे काय होईल माहिती आहे का, आपली ग्रेव्ही लवकर अशी शिजून जाणार. तर मिक्स तर छान असं करून झालेलं आहे. तर पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर थोड्या वेळाने झाकण उघडून पाहिलेलं आहे. तर आपली ग्रेव्ही छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील ही ग्रेव्ही खाऊ शकता. तर वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.